सध्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे हे दोघेही जोमाने रणांगणात उतरले आहेत। यावेळी नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असल्यामुळे चुरस आणखी वाढली आहे। संगमनेरमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा 934 ने अधिक असल्यामुळे यावेळी नगराध्यक्ष पदावर कोण बसेल हे महिलाच ठरवणार। नमस्कार, मी प्रीती आणि आपण पाहत आहात नगर टाइम्स न्यूज संगमनेर स्पेशल रिपोर्ट। गेल्या 40 वर्षांपासून संगमनेर नगरपालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंतचा कारभार झाला, पण गेल्या विधानसभा निवडणुकीत परिस्थिती पलटली। विखे खताळ जोडीने संगमनेरमध्ये भगवी लाट निर्माण केली आणि आता या निवडणुकीत सत्ता समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत। थोरात आणि तांबे यावेळी सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार हे स्पष्ट दिसत आहे। संगमनेर पालिकेच्या 15 प्रभागांमधून 30 नगरसेवक निवडले जाणार आहे, त्यापैकी निम्म्या जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत। विधानसभा निवडणुकीत थोडेसे गाफील राहिलेल्या थोरात गटाने आता जोरदार तयारी केली आहे। नगरपालिका निवडणुकीची सूत्रे स्वतः आमदार सत्यजित तांबे यांनी हातात घेतली आहेत। तांबे यांच्या घरातील माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिलीताई तांबे या दोघींची नावे नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे। महायुतीकडून मात्र इच्छुकांची गर्दी आहे। भाजपच्या पायल ताजने, उषा नावंदर, सुषमा तवरेज, रेखा गलांडे, स्मिता गुने यांची नावं मात्र देखील चर्चेत आहे। संभाव्य उमेदवाराभोवतीच सध्या सगळ्यांचे लक्ष केंद्रित आहे। संगमनेरमध्ये एकूण 57,714 मतदार आहेत, त्यापैकी पुरुष मतदार 28,390 तर महिला मतदार 29,324 आहेत। म्हणजेच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा 934 ने जास्त। त्यामुळे महिला मतदार ठरवतील संगमनेरचं भवितव्य कोणाच्या हाती जाणार। आमदार सत्यजित तांबे यांनी एक नुकताच नवीन उपक्रम सुरू केला आहे, संगमनेर 2.0, एक नवं स्वप्न आणि एक नवी दिशा। या उपक्रमातून पुढील 50 वर्षांच्या विकासाचा रोडमॅप संगमनेरकरांबरोबर तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। संगमनेरकरांचा जाहीरनामा संगमनेर 2.0 या उपक्रमात सेवा, पारदर्शकता आणि लोकसहभागाच्या बळावर आदर्श विकासाचं मॉडेल उभारण्याचं स्वप्न त्यांनी मांडलं आहे। तांबे यांच्या म्हणण्यानुसार संगमनेरच्या प्रत्येक नागरिकाने विकास योजनांमध्ये सहभागी व्हावं, निर्णय प्रक्रियेत लोकांचा आवाज ऐकला जावा, हेच खरं संगमनेर 2.0 आहे। त्यामुळे ही निवडणूक केवळ नगरपालिकेपुरती मर्यादित नसून संगमनेरकरांच्या पुढील पिढ्यांच्या दिशेचा निर्णय ठरवणारी असेल। एकूणच संगमनेरचा राजकीय पट अत्यंत रंगतदार बनला गेला आहे। महिलांची निर्णायक भूमिका, महायुती महाविकास आघाडीचे समीकरण आणि सत्यजित तांबे यांचा संगमनेर 2.0 जाहीरनामा ही सगळीच गोष्ट या निवडणुकीला वेगळी झळाळी देत आहे। थोरात तांबे गटाने प्रचारात आघाडी घेतली आहे। काँग्रेसने पालिकेची सत्ता कायम ठेवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? संगमनेर नगरपालिकेची सत्ता पुन्हा काँग्रेसकडेच जाईल की महायुती देईल एक नवा धक्का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। मी प्रीती आणि आपण पाहत आहात नगर टाइम्स न्यूज। पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार।